पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला ना आई म्हणाली होती तुझ्या घरच्यांपैकी कोणाचा तरी चेहरा घेऊन आले मी। कोणाचा चेहरा घेऊन आले सांग ना, कोणासारखी दिसते मी? आई हा बेशरम निर्लज्ज मनुष्य मला म्हणतोय एक रात्र माझ्या बरोबर घालव। वा अनंता वा, तुला असा पाहण्यासाठी हा सगळा डाव रे अनंता। कहाणी मोठी रंजक आहे। कोल्याने सशाला पकडल्यावर ससा कसा केविलवाणा दिसतो तसा दिसतोयस रे तू केविलवाणा। हातबल अनंता, आता इथून कुठेही जाण्याचा विचार करू नकोस। इथेच राहा, निवांत राहा, कसलीही काळजी करू नकोस। अनंता, तू माझे आभारी मान, कारण तू भाग्यवान आहेस रे। माझा आत्मा अमर झाला की तुझा देहही अमर होणार, आपण दोघेही अमर होणार। अनंता, तुला तुझी नायिका पाहिजे का रे? म्हणजे बायको ती बघ, सुंदर आहे ना? चला, कुटुंब पूर्ण झालं। ते त्रिकोणी कुटुंब, वा, अशा छान देखण्या कुटुंबावर करणी करायला मला फार मजा येते बर का अनंता। खरंच अशा कुटुंबाला कोणाची दृष्ट लागू नये रे। पण अनंता, आता काही काळातच माझी दृष्ट लागणार। पुन्हा एक विचित्र स्वप्न। हे कंदील फुटला होता। इतक्या खोल्या आहेत या वाड्याला, पण ती बंद खोली कुठे? इथेच असल्यासारखं वाटलं होतं मला। होती का खरंच की हे सगळे माझ्या मनाचे खेळ चालले? तुम्ही पण घाबरताव काय धाकले मालक? खोली साफ केली, कुलूप पण बदलावलाय। लय उजेड लागतो तुम्हाला खोलीत। आमचं कसं अंधारात बरं आहे, स्वप्नात सुद्धा उजेड नकोसा वाटतो। तुम्ही किती वर्ष झाली इकडे काम करतोय? गिनती कुठे येते? गिनती मला एक सांगा, इकडे अशी अंधारी खोली आहे का? असं जिन्यानी आपण खाली यायचं की असं
एक खोली असते आणि म्हणजे तळघरासारखं या वाड्याला असं तळघर आहे. हा कळतंय का मी काय म्हणतो ते? सगळ्या जगातच अंधार आहे बघा धाकले मला. खोली कुठून शोधायची? अंधाराचा माग काढू नये असं म्हणतात. मी पण कोशिश नाही केली कधी शोधायची. जेवढा दिसतो तेवढाच आहे वाडा, आणि जे नाही दिसत ते आपल्या मनात आहे. तुम्ही लगेच फिलॉसॉफी का झाडायला लागता? मी तुम्हाला काहीतरी विचारलं, इकडे एक अंधारी खोली आहे का नाही तेवढंच सांगा ना. अहो मी मगाशी इकडे आलो त्यावेळेला एक इथे खोली होती, म्हणजे मला असं कोणीतरी ढकलल्यासारखं झालं. मी जिन्यातनं खाली आलो तेव्हा तळघर होतं इथे. आता इथे फक्त भिंती आहेत, कुठेच नाही. काय कुठे आहे ती खोली? कुठे आहे? नाही गवसट ठाव मनाच्या गेतालाचा. दुःख त्याचं मोजू नाही, काटा रोते भूतकालाचा. हा ठीक आहे, जा तुम्ही जा, काम करा जा. खोली म्हणजे काय तुमचा फोन एक काय? आता हरवला मग गवसला. कशाला उगाच डोक्याला ताप देता? जा तुम्ही जा, मी बघतो. मालक, त्या परीशरीवरील दुसरी माय शोधा, म्हणजे कसं सगळं मार्गावर येईन बघा. माझ्या पर्सनल गोष्टींबाबतीत कशाला बोलताय तुम्ही? मी आतापर्यंत कधी तुमच्या पर्सनल गोष्टींबाबत विचारलंय? माफी द्या मालक. कसं आहे, असं एकटं राहिलं ना की असले भास होतात बघा. का चांगला रुमाल सफाईला कशाला आणला? अहो रुमाल नाहीये, माझ्या मुलीच्या फ्रॉकची चिंधी. हे मगाशी स्वप्नात होत, माझ्याकडे कसं काय? अहो हे स्वप्नात होतं. औषधवाल्या बाईचा रुमाल तुम्हाला कधी दिला तिने? ती कशाला देईल मला? तुम्ही काही काय बडबडता? हे तसं ते पाय एक धरला का दुसरं सुटताय बघा. पाकिटात गौरीबाईंचा फोटो आणि हातात औषधवाल्या बाईचा रुमाल. तुमचं मन काही थाऱ्यावर नाही बघा. गप्पा बसा, फालतू बडबड करू नका. जेवढं सांगितलंय तेवढं करा. अंधार चलत राहतो, भूतकाल चलत राहतो, खोली नाहीच येत. ए चहा सांग ना. अरे लवकर आण ना. अरे गिरायकाला माशा खायला घालतो का? चहात माशा टाकतो. घरचा चहा नको म्हणून बाहेर तो असला चहा पाचतो का रे? अरे कळत नाही का तुला? आपल्या शशीभाऊला उष्टा चहा नाही, उष्टी बाई चालते. काय भाऊ? अवकातीत राहा, त्या चहा ना त्या ग्लास सकट घशात घालीन. अरे जाऊ दे ना शशी. आणि त्याचं पण बरोबर आहे. घरात तरुण पोरगा असताना आई दुसरं स्थळ शोधतात, राग नाही येणार त्याला? म्हणजे वहिनींसाठी दुसरा मुलगा शोधतात ना. काय बोलतो त्याला? हे म्हणजे असं झालं, स्वतःचा हक्काचा बैल असताना जमीन नांगरायला दुसऱ्याचा रेडा आणायचा. ये गप ना तू. मी पण म्हातारीचा राग नका काढू इथे. नाही तिचं पण बरोबर आहे. वहिनी किती दिवस अशा एकट्या राहणार? नाही पण ती एकटीच आहे की जीव जडलाय कोणावर? ते बघ. अहो मीच पार्सल मागवलं होतं मुंबईवरनं. गेटच्या बाहेर कशाला ठेवाल तुम्ही? बाहेरनं कोणी नेलं तर ती जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेणार आहात का? चंद्रविलास मध्ये ठेवा. हा ओके. ए महाजन, तुम्ही काय काय करताय तुम्ही? हे काय करतोय? तुझे आमच्या घराचं करतोय ना ते वाटोळ. तुमच्या शहरी लोकांची ना स्टाईलच असती. आधी गावात यायचं, मग गावाचं व्हायचं आणि मग गावच लुटायचं.
आता वाड्यात आलात, वाडा काबीज केला आणि आता आमच्या वहिनीवर डोळा. वहिनी काय काय बोलताय? काय तुम्ही कळते का तुम्हाला काही तोंडात? आवाज चढून बोलू नकोस महाजन. तुला शेवटचं सांगतोय, त्या विभाशी लगट करायची नाही हा. मी कशाला लगट करू? तुमच्या नवरा बायको मध्ये मी कशाला पडू? काही संबंध आहे का माझा? तेच काय संबंध? नवरा म्हणूनच सांगतोय मी, माझ्या बायकोपासून लांब राहायचा. काय मावशी, बरं आहे का? तब्येत कशी आहे? भारी आहे, अजून तरी बरी आहे बाबा. बर सरबत आणते तुझ्यासाठी. नाही नाही, नको नको, सरबत वगैरे काय बी नको. लय काम आहे. ते विभातांची पेन्शन आली आहे ना, ती घेऊन आलोय. म्हटलं पैक काय लवकर दिलं बरं काय. हे घ्या. बरं काय, हे घ्या. आणि पैसे बरोबर आहे ती का ती बघा. आणि एक काम करा, इथं सही करा. अगं नीट सही कर की. कुठं हरवलीस? हा, हे घे. पैसे बरोबर आहेत. बर बर, चला येऊ का मी? हा येतो. विभा, विभा कुठं हरवलीस? काय झालं? काही नाही. बघितलं ताई, आपल्यात भांडण असलं, नाराजी असली की काहीतरी घडतं आणि आपण प्रेमाने एकत्र येतो. हे घ्या. नको बया, तुझ्या हक्काची पेन्शन आहे, तूच बँकेत टाक. आता हे काय नवीन? आता ह्यांची पेन्शन कोणाची ह्याच्यावरून वाद घालणार आहोत का आपण? ठेवा. बरं चला, माझी शिफ्ट आहे आता, मी निघते. हा, उगाच उशीर नको. सगळं घेतलंय ना बघ की. माझा रुमाल धुवायला टाकलंय का? बघू का मी? नाही, काल काढल्याचं आठवत नाही मला. बर राहू दे, मी निघते आता. देवा भगवंता, हिच्या आयुष्यात काही संकट देऊ नको र बाबा. सुखात ठेव माझ्या विभाला. ओ मावशी, ओ उषा मावशी. मावशी, काय झालं? अहो ताई गेल्या का? होय, गेली आत्ताच का? अहो काय हे, अहो त्याने नाव चुकवलंय. अहो स्वतःच नाव कसं काय चुकू शकतंय कोण? बघा बरं. विभावरी अनंत महाजन. दे इकडं. तुला सांगू नको बरं का? बरं येतो म्या. हे बघा, हे चंद्रविलासचा माणूस आहे, याला सामान देऊ नका, नाहीतर तुम्हाला पण झापटल. हे बघा. ए, तुला शेवटचं सांगतोय, काय? माझ्या बायकोपासून लांब राहायचं आणि या गावातून निघायचं, नाहीतर ना. काय चाललंय तुमचं? बाहेरच्या लोकांना तरी त्रास देऊ नका. दादा, यांना दुसरं सामान द्या. नाही, मला कुठलंही सामान नकोय. तुम्ही येण्याच्या अगोदर यांनी इथे काय तमाशा केलाय तुम्हाला माहिती नाहीये. यांच्या वतीने मी माफी मागते तुमची, पण प्लीज तुम्ही हे कशाला सामान. माफी मागते? माफी यानं मागितली पाहिजे माझी.
माफी माग. महाजन तुम्ही प्लीज सामान. नाही नको, कुठलंही सामान नको. थँक्यू फॉर युअर हेल्प. माणसाशी बोलताना हात लावलाच पाहिजे असं काही नसतं. हात न लावता सुद्धा नीट बोलता येतच. मला पण हात लावता येतो. भाऊजी कशाला हुज्जत घालता हो सगळ्यांची? तुम्ही तेवढे चांगले आणि बाकी सगळं जग वाईट का? त्या बिचाऱ्या महाजनांनी काय त्रास दिला होता तुम्हाला? ए रे बिचारा, आता तो महाजन बिचारा झाला का? काय नवं नातं लावते ग त्याच्याशी? तुझं काय लव बसलंय का त्याच्यावर? नक्की तुमचे काय संबंध आहेत एकमेकाशी? गेल्या वेळेला साक्ष दिली होती, आता कंप्लेंट करून कोर्टात खेचली. कसं सांगू तुला पोरी? तुला चंद्रविलासपासून लांब ठेवायचंय मला. त्या वाड्याची नजर लई बेकार आहे. 35 वर्षापूर्वी पावसानंतरच हे सगळं सुरू झालं होतं. मी त्यातून वाचले, पण तू वाचशील का नाही काय माहित. हा साहेब, हे घ्या. अजून काय देऊ बोला? टोमॅटो हाय, काकडी हाय, भेंडी हाय, काय पाहिजे ते सांगा. नाही बस 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 बस. अहो मावशी, मी तुम्हाला पैसे दिले त्याच्या बदल्यात मला एवढीच भाजी कशी काय मिळाली? अहो आम्ही शहरात नाही म्हणून तुम्ही आम्हाला गंडवता काय? अहो मुंबईमध्ये ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त भाजी मिळते हो. अहो नाही आता एवढ्या पैशामध्ये चूक त्यांची नाही, तुमची आहे. माझी काय चूक? हो, हे 20 रुपये पडले होते खाली. अहो तेच तर सांगत होते मी. पण ह्यो बाबा कोणाला बोलू देईल तर शपथ आहे. अहो 30 रुपयाची भाजी आणि 20 रुपये तुमच्याच हातून पडले की वर मलाच बोलताय. हो सॉरी 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 सॉरी. विषय सोडून द्या. हो राहू दे. सॉरी. हे घ्या तुम्हाला. अहो राहू द्या. नाही घ्या. सॉरी. महाजन अहो ऐकत तुमचं सामान. नाही नको, राहू देत. राग गेला नाही का तुमचा अजून? आत्ता म्हणालात ना तुम्ही जाऊ द्या, सोडून द्या म्हणून. मग आता तुम्हीच लावून धरताय. घ्या. महाजन, ते मगाशी जे काही झालं त्यासाठी मी सॉरी म्हणते तुम्हाला. ते घरी असल्यावर असेच असतात अहो. ते आईंना त्रास देतात, मला छळतात. त्यांचा स्वभाव विचित्र आहे हो. जाऊ दे, तुम्ही त्यांचं एवढं मनाला लावून घेऊ नका. आणि तसंही चांगल्या माणसानी असे वाईट विचार कशाला करायचे, नाही का? तुम्ही गैरसमज करताय. तुम्ही मला येऊन सॉरी म्हटलं पाहिजे अशी अपेक्षाच नाहीये माझी. त्यांचा स्वभाव विचित्र आहे, ते लोकांची विचित्र वागतात, ह्याच्यासाठी तुम्ही का सॉरी म्हणताय लोकांना? मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही फार चांगले आहात. चंद्रविलासमध्ये काळवेळ न बघता तुम्ही नानांच्या मदतीला धावून आलाय. तुम्ही शर्वरीसाठी जे काही केलेत ना, मी शब्दात वर्णन नाही करू शकत त्याचं. यू आर अ जेम ऑफ अ पर्सन. खोळा रे खोळा, हे काय खरडतोयस तू नाना? तू लिहिलेलं काहीही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. अरे लिहायचीच असेल
तर लग्नपत्रिका आली नाही. खूप वर्षाने या वाड्यामध्ये लग्न होणार आहे. लग्न नाही, ती माझी करणी आहे नाना, माझी करणी. आणि करणी करायला मला फार मजा येते. मी हे लग्न होऊ देणार नाहीये. नाना, या लग्नाला चंद्राचं बळ आहे. आणि तुला तर ठाऊकच आहे, चंद्रविलासचं भविष्य कधीही चुकत नाही. त्यामुळे हे लग्न होणार नाना. पण तू लग्नाला यायचं.